हाय फ्रेंड्स, आज शुक्रवार, आठवड्यातला शेवटचा वार. आज मार्केट काय सेंटिमेंट सांगतं हे आज आपण बघणार आहे. ठीक आहे, आजचा सेटअप काय सांगतोय. बँक निफ्टी जर आपण बघितली, वन डेमध्ये टाईम फ्रेम लावली तर आज एक मोठा अप मूव आलेला आहे आणि त्यानंतर मार्केट स्टेबल झालेलं आहे. ठीक आहे, जर PCRवरती थोडीशी नजर टाकायची म्हटलं, आपण गुगलवरती टाकूया निफ्टी ट्रेडर PCR. त्यानंतर आपलं सेंटिमेंट. तर PCR सकाळी ओपन झालेला आहे 1.2 वरती. ठीक आहे, आणि तो नॉर्मल बेरीज झालेला आहे 1.04 वरती आलेला आहे आणि आत्ता सध्या तो 1.1 वरती आहे. ठीक आहे, म्हणजे तो अजून सस्टेनच आहे. तर यावेळी काय सेंटिमेंट बनू शकतं, ठीक आहे, हे आपण बघू शकतो. या ठिकाणी जर बघितलं तर आज एक मार्केट बुलिश झालेलं आहे आणि एक रेजिस्टन्स आपल्याला फेस करावा लागलेला आहे. तो रेजिस्टन्स आहे तोच एक्झॅक्ट जिथून मार्केट रिव्हर्स झालेलं आहे. वन डेमध्ये जर बघितलं आपण एक हॉरिझॉन्टल लाईन टाकूया त्याला. हा आहे मार्केटचा एक रेजिस्टन्स आणि त्या ठिकाणी मार्केट काय करते, सस्टेन करते. ठीक आहे, यावेळी आता आपला सेटअप काय सांगतोय की 1.1 वरती सध्या PCR ट्रेड करतोय. तर यावेळी आपला रोल हा राहतो की आपण या ठिकाणी काय केलं पाहिजे. तर हा एक रेजिस्टन्स आहे. तर या ठिकाणी आपण दोन पॉसिबिलिटी पाहणार आहोत. जर 1.1 पासून जर PCR बुलिश व्हायला लागला तर हा सेटअप आपला बनतोय. वरती एक डबल टॉप आपल्याला शोधायचं, जसं आत्ता बनलेला आहे डबल टॉप. तुम्ही बघू शकताय या ठिकाणी हा एक डबल टॉप आहे 5 मिनिटमध्ये आणि तो चांगला वर्क पण करतोय. ठीक आहे, अशा प्रकारे आज कंटिन्युअस मार्केट आपल्याला या ठिकाणी चान्स देऊ शकतं की या ठिकाणी एक डबल टॉप बनवू शकतं. दुसरी पॉसिबिलिटी काय आहे, तर दुसरी पॉसिबिलिटी ही आहे की आपल्याला या ठिकाणी एक हेड अँड शोल्डर पॅटर्नसुद्धा मिळू शकतो, जो की एक बेरिश पॅटर्न आहे. या ठिकाणी अशा प्रकारे तो बनू शकतो. कधी जर 1च्या PCR खाली जर आला तर हा सेटअप बनू शकतो. म्हणजे आता किती आहे, 1.1 वरती आहे. तो जर एकला बेरिश केला, या ठिकाणी 1.04 वरती आला होता, पण तिथून तो काय झाला, बुलिश झालेला आहे. जर 1च्या खाली जर PCR गेला तर ठीक आहे, तर काय होऊ शकतं, एक बेरिश सेंटिमेंट तयार होऊ शकतं. पण जर बेरिश सेंटिमेंट तयार नाही झालं तर काय होऊ शकतं, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आपल्याला सेंटिमेंट बघावं लागणार आहे, बरोबर आहे. तर याच रेजिस्टन्सवरती आपल्याला ब्रेकआउटची वाट बघावी लागणार आहे. ठीक आहे, म्हणजेच काय करावे लागणार आहे, या ठिकाणी एक डबल बॉटम सेटअप एकदम इझी आहे, जास्त कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे तुम्हाला. ठीक आहे, काल जसं सांगितलं होतं, कालचा सेटअप सर्वांनी पाहिला असेल. काल आपण सांगितलं होतं की कालच्या रेजिस्टन्स स्ट्रॉंग रेजिस्टन्सवरती एक डबल बॉटम बनवून मार्केटवरती जाऊ शकतं. आपल्याला तसा एक मूव पण काल कॅप्चर करता आलेला आहे. ज्यांनी मार्केट ट्रेड केलेलं आहे त्यांना 100% मिळालेला असणार आहे तो मूव. हा आहे पहिला बॉटम आणि हा आहे दुसरा बॉटम. ठीक आहे, हाच आपला रेजिस्टन्स होता आणि तो सपोर्ट बनला आणि डबल बॉटमने या ठिकाणी 260 पॉईंटचं टार्गेट दिलेलं आहे आपला. बरोबर, सेटअप एकदम व्यवस्थित चाललेला आहे. ठीक आहे, तर आजचं आपण बोलतो आहे सध्या की आज काय होऊ शकतं. हाच एक सध्या एक मल्टिपल टेस्टेड झोन आहे. तर यावरती आपण ॲनालिसिस असा करतो आहे की एक डबल बॉटम आपल्याला या ठिकाणी मिळू शकतो किंवा एक इनवर्स हेड अँड शोल्डर या ठिकाणी आपल्याला मिळू शकतो. हा झाला शोल्डर. हेड येऊ शकतो ह्या रेजिस्टन्सवरती आणि दुसरा शोल्डर. काही अशा प्रकारे आज मार्केट बुलिश होऊ शकतं. जर 1.10च्या वरती म्हणजे 1.10च्या जर वरती PCR गेला तर बुलिश सेंटिमेंट. जर 1.10च्या खालीच PCR राहिला आणि 1ला ब्रेक करत करत खाली चालला तर या ठिकाणी काय होऊ शकतं, डबल टॉप किंवा हेड अँड शोल्डर पॅटर्न. ठीक आहे, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. खालचे पॅटर्न जे आहेत ते बेरिश आहेत, वरचे जे आहेत ते बुलिश आहेत. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, PCRवरती नजर ठेवायची आणि PCRवरती नजर ठेवून जर PCR 1च्या बेरिश झाला तर डबल टॉप हेड अँड शोल्डर. PCR बुलिश झाला म्हणजे 1.10च्या वरती जर जायला लागला तर या ठिकाणी डबल बॉटम आणि इनवर्स हेड अँड शोल्डर. एकदम सिम्पल सेटअप आहे.
जास्त कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे. आज थोडासा आपला व्हिडिओ लेट झालेला आहे, त्यामुळं हा मूव आपल्याकडून मिस झालेला आहे. ठीक आहे, सेटअप यायच्या आधी हा मूव संपलेला आहे. तर हाच रेजिस्टन्स आहे स्ट्रॉंग आणि डबल टॉप या ठिकाणी बघू शकता ब्रेक झालेला आहे. आता जर निफ्टी 50चं जर सेंटिमेंट बघायचं म्हणलं, निफ्टी 50 काय करते, तर सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी 50चं आपण सेंटिमेंट बघू. आपण सेंटिमेंट बेसवरती आपण आपली प्रायझेक्शन फॉलो करतो. ठीक आहे, आधी सेंटिमेंट आपण बघतो, सेंटिमेंट काय हे बघून प्रायझेक्शन आपण निवडतो. बरोबर आहे. जर निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टी 1.12 वरती 1.04 वरती ओपन झालेली आहे निफ्टी 50 आणि आत्ता सस्टेन झालेली आहे कुठं 0.91 म्हणजे निफ्टी 50 आज बेरीज झालेली आहे. तर बेरिश निफ्टी 50चा PCR आहे म्हणजे सेंटिमेंट बेरिश दाखवतं. याचा अर्थ निफ्टी 50 काय करू शकते, तर एक वन डे टाईम फ्रेम लावूया आपण, बघूया की मॅक्स पेन कुठं आहे. मॅक्स पेन म्हणजे फेअर प्राईस. मार्केटला जर खाली पडायचं असेल तर फेअर प्राईस टेस्ट करावी लागणार आहे, त्याशिवाय मार्केट खाली पडू शकत नाही. ठीक आहे, ज्या ठिकाणी मॅक्स पेन आहे त्या ठिकाणी सेलर्स अवेलेबल आहेत आणि सेलर्स कुठे अवेलेबल आहेत हे बघणं जास्त महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. ठीक आहे, यासाठी जर रेजिस्टन्स जर आजचा फाइंड करायचं म्हटलं तर एक मल्टिपल टेस्टेड झोन आपल्याला शोधावा लागणार आहे. तो आहे हा. ठीक आहे, हा आहे का आपला मल्टिपल टेस्टेड झोन. एक 5 मिनिटची कॅन्डल लावूया. या ठिकाणी आपल्याला काय बघायचं आहे की एक बेरिश पॅटर्न कुठं बनतोय. बरोबर आहे. या ठिकाणी हा जो आपला रेजिस्टन्स आहे या ठिकाणी आपल्याला काय शोधायचं आहे, एक सिंपल एकदम सिंपल प्रायझेक्शन आहे, जास्त कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे. जेव्हा आपल्याला ही प्रायझेक्शन मिळेल त्यावेळी आपण या ठिकाणी अशा प्रकारे हा बघा एक बनतोय डबल टॉप. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला काय करायचं की डबल टॉप पॅटर्न या रेजिस्टन्सवरती फाइंड करायचं आहे आणि मोठं टार्गेट अचीव करायचं आहे. बरोबर आहे, जास्त कन्फ्यूज होण्याची गरज नाही आहे. दुसरं सेटअप काय बनू शकतो, ठीक आहे, जरी डबल टॉप नाही बनला तर दुसरं काय होऊ शकतं, तर या ठिकाणी बनू शकतो एक हेड अँड शोल्डर. शोल्डर झाला, हेड झाला आणि हा शोल्डर म्हणजे एक माणसासारखा एक पॅटर्न तयार होऊ शकतो आहे. बरोबर आहे, आणि तो पॅटर्न बनल्यानंतर मार्केट बेरिश होऊ शकते. आता ते कधी होऊ शकतं आहे बेरिश, जेव्हा हा 91 PCR आहे. बरोबर आहे, हा 91 PCR 0.90ला ब्रेक करेन खाली. आता 91 आहे, सस्टेन आहे, तो हळूहळू बेरिश होतो आहे, अजून पूर्णपणे बेरिश झालेला नाही. जेव्हा तो 90च्या खाली ब्रेक करायला सुरुवात करेल त्यावेळी आपला डबल टॉप किंवा हेड अँड शोल्डरसुद्धा त्यावेळी या ठिकाणी तयार होऊन बसलेला असेल, प्रॉफिट घेण्यासाठी रेडी झालेला असेल. ठीक आहे, या ठिकाणी तर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त एक डबल टॉप फाइंड करायचं आहे या रेजिस्टन्सवरती आणि तुम्हाला या ठिकाणी एवढंच फक्त फाइंड करायचं, बाकी काहीच नाही आहे. या ठिकाणी आपला रेजिस्टन्स आहे वन डेतला डबल टॉप पॅटर्न. ठीक आहे, किंवा हेड अँड शोल्डर पॅटर्न. एकदम सिंपल प्रायझेक्शन आहे, खूप जास्त ओव्हर ट्रेडिंग करून किंवा हरी ट्रेड घेऊन लॉस करून घेण्याची काही गरज नाही आहे मित्रांनो. फक्त सेटअप फॉलो करायचं आहे. आपण सेंटिमेंट शिकतो आणि प्रायझेक्शन फॉलो करतो. तर आपलं सेंटिमेंट आहे आज निफ्टी 50चा आहे बेरिश. त्या ठिकाणी तुम्हाला सेटअप तर दिलेला आहे मी, डबल टॉप शोधायचा आहे आणि डबल टॉप नाही मिळाला तर हेड अँड शोल्डर शोधायचं. एकदम सिंपल सेटअप आहे, जास्त कन्फ्यूज व्हायची गरज नाही. आता दुसरं काय सेंटिमेंट होऊ शकतं निफ्टी 50मध्ये, तर 0.91 हा PCR आहे, तो जर 1ला ब्रेक करत असेल, ठीक आहे, जर बुलिश होऊन हा जसा वरती 1.03 1.04 असा होता तर तसाच हा जर वरती गेला, ठीक आहे, 91 वरून जर 95 97 करून जर 1पेक्षा वरती बुलिश व्हायला लागला तर आपण समजून घ्यायचं की निफ्टी 50 बुलिश होऊ शकते. तर अशा वेळी आपला रोल काय राहतोय, तर सिंपल एकदम कन्सेप्ट आहे. या ठिकाणी आपल्याला प्रायझेक्शन कोणती शोधावी लागेल बुलिश सेंटिमेंटवरती, तर एकदम सेम आहेत. खाली जसा डबल टॉप बनू शकतो तसाच या प्रकारे या ठिकाणी W पॅटर्न म्हणजे डबल बॉटम पॅटर्न बनू शकतो आहे.
दुसरं काय होऊ शकतं तर इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न बनू शकतो. ठीक आहे. या ठिकाणी एक डबल टॉप पॅटर्न तुम्हाला बनताना दिसतोय खाली, बघू शकता या ठिकाणी. हा पहिला टॉप बनलेला आहे या ठिकाणी आणि दुसरा टॉप. ठीक आहे. अशाच प्रकारे तुम्हाला अजूनही खूप वेळा चान्स या ठिकाणी मिळू शकतो. पुन्हा एकदा वरती फेअर प्राईजला टेस्ट करायला मार्केट जाऊ शकतं आणि एक डबल टॉप पॅटर्न किंवा हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवू शकतं. बरोबर आहे. अजिबात जास्त घाई करायची काही गरज नाही आहे. सिम्पल मार्केट आहे, सिम्पल ट्रेड आहे, सॉफ्ट अँड साऊंड मार्केट आहे. जर दुसरी गोष्ट बघायची झालं तर निफ्टी इंडिया विक्स काय करते. इंडिया विक्स जर बघितलं तर 0.25 बेरिश इंडिया विक्स आहे. ठीक आहे. म्हणजे सध्या जास्त इंडिया विक्स बुलिश पण नाही आहे आणि बेरिश पण नाही आहे. याचा अर्थ जेव्हा आपली PCR आपला तयार होईल बेरिश किंवा बुलिश, त्यानुसार इंडिया विक्स पण आपल्याला कन्फर्मेशन देणार आहे. आता इंडिया विक्स सांगतोय की बेरिश आहे म्हणजे मार्केट बुलिश आहे. बरोबर आहे, बँक निफ्टीचं. ठीक आहे. मग त्यावरती आपण जर PCR जर बुलिश झाला आणि जर इंडिया विक्स बेरिश झालं तर आपल्याला कन्फर्मेशन चांगली मिळते की या ठिकाणी होऊ शकतं की मार्केट बुलिश होऊ शकतं. आणि जर इंडिया विक्स बुलिश झाला तर आपल्याला ॲटोमॅटिक कन्फर्मेशन मिळते की मार्केट बेरिश होणार आहे, पण त्यासोबत PCR बेरिश झाला पाहिजे. एवढा सिम्पल सेटअप आहे. जास्त कन्फ्युजन करण्याची गरज नाही आहे. कालचा जर सेटअप बघितला तर तसाच आजचा पण सेम सेटअप आहे. जास्त कन्फ्युजन करण्याची गरज नाही आहे. बुलिश होण्याची वाट बघा आणि व्यवस्थित ट्रेड घ्या. जर तुम्हाला क्लासेस करायचे असतील तर या ठिकाणी नंबर आहे, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आमच्याशी. 7387527221 हा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. या ठिकाणी तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकताय. ठीक आहे. हा नंबर आहे, तुम्हाला डिस्प्लेला दिसतोय. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय आणि क्लासेस करू शकताय. आपण सेंटिमेंट शिकवतो, सेंटिमेंट बेस प्राइसिंग शिकवतो, जी तुम्हाला डेली मार्केटला आयडेंटिफाय करण्यासाठी खूप जास्त मदत करू शकते. ठीक आहे. आजच्या मार्केटचा आफ्टर मार्केट सेटअप संध्याकाळी तुम्हाला अपलोड होईल. थँक्यू.